मी रायगडमधनं येते। तळीये दरड दुर्घटनेच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। घटनेच्या 3 वर्षांनंतर सुद्धा अनेक दुर्घटनाग्रस्त घरांच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। 271 पैकी 92 दरडग्रस्त कुटुंबांना घरं देण्यात आलेली आहेत। प्रशासनानं आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे ग्रामस्थ आता संतप्त झाले। या संदर्भामध्ये रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार यांनी। बघूया। तळीयेमधील झालेली दुर्घटना, या दुर्घटनेमध्ये असंख्य कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत आणि अद्याप काहींना घरं मिळालेली नाही आहेत। 22 जुलै 2021 साली जी तळीये या गावात दुर्घटना घडली, त्या दुर्घटनेमध्ये एकूण 87 व्यक्तींना आपला प्राण गमवावा लागला आणि जवळजवळ 271 घरं तिथे बाधित झालेली आहेत। तर हे 271 बाधित झालेल्या घरांना आपण पुनर्वसन करून पक्क्या घरं देण्याचं नियोजन करण्याची जबाबदारी म्हाडाकडे दिलेली आहे शासनाने। आतापर्यंत म्हाडाने 92 घरांचं बांधकाम पूर्ण करून आपण त्यांना ओशी पण दिलेली आहे। 65-66 लोक राहण्यासाठी पण गेलेले आहेत आणि बाकी काम जे आहे ते प्रगतीपथावरती आहे आणि आम्ही त्यांच्या फॉलोअपमध्ये आहेत। हे काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल आणि त्यासाठी जे जे काही म्हणून प्रयत्न आपल्याला करावे लागतील तर ते आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि निश्चितपणानं आम्ही त्या लोकांच्या सोबत आहेत आणि ते काम लवकर कसं होईल हीच आमची प्रायोरिटी राहणार आहे। श्रीकांत शेलार, पुढारी न्यूज, रायगड।